नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर मी पण एकदम स्वस्त आणि मस्त आहे. पण खूप खूप सॉरी की मी 2 दिवस जुने व्हिडिओ टाकले आणि काल व्हिडिओ करू शकले नाही, त्यासाठी खूप खूप सॉरी. तर चला, आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी छानपैकी व्हिडिओ. पण त्याआधी सांगते, ज्यांच्या ऑर्डर्स राहिलेल्या आहेत 3 दिवसाच्या, त्या ऑर्डर्स 2-3 दिवसामध्ये पूर्ण होतील आणि सगळे कुरिअर तुमच्यापर्यंत पोहोचतील. अशा काळात सुद्धा तुम्ही मला समजावून घेता, त्यासाठी सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. तर आज आपण घेऊन आलेलो आहे की 7 तारीख ते 17 तारीख. परवाचा व्हिडिओ हा मागच्या वर्षीचा व्हिडिओ होता, म्हणून मी त्याच्यामध्ये तारीख चुकीची सांगत होते. 7 तारखेलाच गणपती बसणार आहेत. ताई पुढं काय सांगती, काय उपाय देते, त्यापेक्षा ताईला सांगितलं जात होतं की ताई 7ला गणपती आहेत, 7ला गणपती आहेत. तर मला माहीत आहे 7ला गणपती आहेत, पण काहीतरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी की मला व्हिडिओ करायला जमत नव्हता, म्हणून मी तुम्हाला ती माहिती दिली होती. तर आज आपण बघणार आहोत की 7 तारीख ते 17 तारीख गणपती बाप्पा येण्यापासून ते गणपती बाप्पा विसर्जन होण्यापर्यंत काय उपाय करायचा आहे, म्हणजे तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील, तुमची कर्जमुक्ती होईल, तुम्हाला बिझनेस, जॉब यामध्ये उन्नती होईल. या सगळ्या गोष्टीसाठी आपण उपाय करणार आहोत. पण नेहमीसारखं सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं जाणार आहे तुम्हाला 2 गोष्टी. ती पहिली गोष्ट ही की हाय करून नंबरवरती घ्या. मी आता लगेच कामाला सुरुवात करत आहे. ग्रुपला ज्यांनी पैसे भरलेले आहेत ॲडव्हान्स ग्रुपला, त्यांनी सुद्धा वरती नंबर घ्या, म्हणजे मी तुमचे ॲडव्हान्स ग्रुपमध्ये सगळ्यांची नावं टाकते आणि ॲडव्हान्स ग्रुपचं काम लवकरात लवकर पूर्ण करते. तर सगळीच कामं होतील. मी लगेच येत आहे. तर हाय करणं तुमचं काम आहे. मी वरच्या 10 नंबरवर सारखं काम करत राहणार आहे, त्यामुळे सगळ्यांपर्यंत पोहोचेल. त्याच्यानंतर आपण साड्या खूप साऱ्या आलेल्या आहेत, साड्यांचा लाईव्ह घ्यायचा आहे. पण यावेळी मी हे ठरवलेलं आहे की आत्ता 20 साड्या आहेत. तर 20 साड्यामधल्या एक साडी आहे 400 रुपयाची आणि एक साडी आहे 600 रुपयाची. तर ज्यांना साडी हवी आहे, 400ची हवी आहे किंवा 600ची हवी आहे, त्या साड्यांचं ॲडव्हान्स पेमेंट तुम्हाला आधी करावं लागेल. तर मला साड्यांचा ग्रुप वेगळा करता येईल, ज्यांनी पेमेंट केलं आहे त्यांनी, आणि मग त्याप्रकारे तुम्हाला साड्या देता येतील. तर तुम्ही साड्या आता आपल्याकडे आहेत 1000, 1500, यापेक्षा पण पुढच्या. पण आत्ता जी ऑफरमध्ये मी साडी घेऊन आली आहे, लहरिया साडी घेऊन आली आहे, बांधणीतले वेगळे प्रकार घेऊन आली आहे. परवा ज्या साड्या सगळ्यांना आवडल्या होत्या 400वाल्या, त्यातले वेगळे प्रकार पण घेऊन आलेली आहे. तर एकंदर अशा 20 साड्या आत्ता माझ्याकडे ऑफरमध्ये आहेत. जर कुणाला 400ची आणि 600ची साडी हवी असेल, 400च्या साडीवाल्यांनी 40 रुपये कुरिअर चार्जेस म्हणजे 440 रुपये भरायचे आहेत, आणि 600च्या साडीवाल्यांनी 640 रुपये म्हणजे कुरिअर चार्जेस 40 रुपये मला द्यायचे आहेत. तर ॲडव्हान्स पेमेंट करा, आपल्या याच नंबरवरती करा. तिथं या, मी तुम्हाला नंबर सांगते वाटल्यास, किंवा मग नेहमीचा नंबर लावला तुम्हाला माहीत आहे त्याच्यावर करा. स्क्रीनशॉट काढा, सगळं काढा, त्याचा एक ग्रुप तयार होईल आणि नंतर साडीचा व्हिडिओ केला जाईल. कारण हे काम करणं मला जास्त सोपं जातं की डायरेक्ट तुम्हाला विचारायचं आणि एक साडीचं नाव लिहित बसायचं, त्यापेक्षा मला हे सोपं जातं. तर एक 15 मिनिटाचा लाईव्ह आपण घेऊन टाकू. त्यावेळी तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा, तुमच्या त्या साड्या बुकिंग होतील. ग्रुप झाल्यावरच व्हिडिओ येईल, हे लक्षात ठेवा. फक्त आत्ता पेमेंट करून टाका तुम्ही. तुम्हाला जर 400ची साडी हवी असेल तर 440 रुपये, आणि 600ची घ्यायची असेल तर 640 रुपये. साड्या कशा आहेत याची क्वालिटी सगळ्यांना माहीत आहे. लहरिया साड्या आहेत, बांधणी प्रिंटमधल्या वेगळ्या साड्या आहेत. अशा 2-3 प्रकारच्या खूप छान छान साड्या आहेत. ज्यांना घ्यायच्या असतील, ज्यांचा विश्वास असेल, त्यांनी ॲडव्हान्स पेमेंट करू शकता. तर लाईव्हमध्ये मात्र बहुतेक साडी घेता येणार नाही. या ॲडव्हान्स पेमेंटवर बाकी पुढचं सगळं ठरवलं जाईल. हे होतं हे. तर 7 ते 17 तुम्हाला काय काय उपाय करायचे आहेत. त्याआधी माणसाला जर चारी बाजूनी दुःख आली तर काय करायचं असतं, किंवा प्राणीसुद्धा काय करतात, ह्याची एक छोटीशी कहाणी पहिल्यांदा तुम्हाला मी सांगणार आहे आणि नंतर तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. तर गोष्ट कुणाकुणाला ऐकायची आहे त्यांनी गोष्ट ऐका, नाही तर थोडंसं पुढं जाऊन आपले उपाय बघा. पण मुलांसाठी गोष्टी सांगा, ह्या खूप साऱ्या कमेंट्स आहेत, त्यामुळे छोटीशी गोष्ट एक सांगणं आता माझी जबाबदारी झालेली आहे. त्यामुळे 4-5 दिवसांना एक गोष्ट सगळ्यांना नक्कीच ऐकायला मिळेल. तर एक जंगल होतं. एका जंगलामध्ये गर्भवती हरण होती. त्या हरणीचे डिलेव्हरीचे दिवस, किंवा आता मुलाला जन्म द्यायचे, मुलीला काय असेल ते बाळाला जन्म द्यायचे दिवस हे अगदी जवळ आले होते. पण वातावरण खूप बिघडलं होतं. ढगामध्ये मोठा विजांचा कडकडाट होत होता. वारं सुसाट सुटलं होतं की त्या वाऱ्यानं वणवा पेटला होता. दुसऱ्या गावात पाऊस झाल्यासारखा नदीला मोठाच्या मोठा पूर आला होता.
अशा सगळ्या बाजूच्या अडचणीत ती सापडली होती की अशा वातावरणात आपण आपल्या बाळाला जन्म कसा द्यायचा, म्हणून ती एखादी एकांत जागा शोधण्यासाठी पळत होती. तिच्या ज्या बाळंतपणाच्या कळा होत्या त्या घेऊन ती सैरवैर पळत होती की आपल्याला कुठंतरी जागा मिळावी आणि मग आपण ह्याच्यातनं आपल्या बाळाला जन्म देऊ शकू. पण ती अशा ठिकाणी जाऊन उभी राहिली, ती हरणी अशा ठिकाणी जाऊन उभी राहिली की तिनं पुढं बघितलं तर नदीला मोठा पूर आला होता की ती नदी ओलांडून पुढं जाऊ शकत नव्हती. तिनं उजव्या बाजूला बघितलं तर तिथं एक शिकारी उभा होता, त्यानं बाण ताणून धरला होता की तो कधीही तिला तो बाण मारू शकतो. म्हणून तिनं दुसऱ्या बाजूला बघितलं तर त्या बाजूला जंगलात पळून जावं तर वाऱ्यामुळं जंगलाला वणवा लागला होता, म्हणजे खूप मोठी आग पेटली होती. राहिली होती तिच्याकडे एकच बाजू, म्हणून तिनं ती मागं बघितली तर मोठाच्या मोठा सिंह तिच्यावर झडप घालायला बसला होता. म्हणजे चारी बाजूनं तिला असं झालं होतं की आपण कुठूनच पळून जाऊ शकत नाही, पोटात तर दुखतंय, बाळाला तर जन्म द्यायचा आहे, काय करायचं. त्यावेळी हरणीनं विचार केला, आपलं कर्म आपण करावं. डोळे झाकून तिनं परमेश्वराची प्रार्थना केली, माझं कर्म मी करते, तुमचं कर्म तुम्ही करा, मला तुमच्यावर श्रद्धा आहे, तुमच्यावर सबुरी आहे, जे काही देव करेल ते चांगल्यासाठी करेल, पण माझं आत्ता कर्तव्य आहे की मी आई होणार आहे आणि माझ्या बाळाला मी जन्म देणं. होती तिथंच हरणी खाली बसली आणि बाळाला जन्म देऊ लागली. बाळाला जन्म दिला तर विजांचा कडकडाट ढगामध्ये एवढ्या जोरात झाला की शिकाऱ्यानं जो बाण ताणला होता तो बाण हरणीला लागायचा टाकून त्या सिंहाला लागला, त्यामुळे सिंह तिथनं पळून गेला. दुसरी गोष्ट, विजेनं विजेचं काम केलं, त्याचबरोबर सिंहाचं हे झालं, सिंहाला बाण लागला म्हणून शिकारी पळून गेला. हे सगळं होऊन विजांचा परत गडगडाट झाला आणि मोठाच्या मोठा पाऊस आला आणि जंगलाला लागलेला वणवा सुद्धा पावसानं विजून गेला आणि हरणी सुरक्षित झाली. काय शिकलात या गोष्टीवरनं? ज्यावेळी वाईट वेळ आपल्यावर येते त्यावेळी आपल्या कर्मावर विश्वास ठेवायचा किंवा देवावर विश्वास ठेवायचा, देवाला आपल्याला सोपवून द्यायचं, देव जे करेल ते आपल्यासाठी चांगल्याच करेल या विश्वासावर, देवावर विश्वास ठेवायचा, श्रद्धा ठेवायची, सबुरी ठेवायची आणि आपलं काम पुढं जे असेल ते करत राहायचं. देव आपली मदत जरूर करतो. हे छोट्याशा हरणीकडनं प्रत्येक गोष्टी, प्रत्येक संकटामध्ये हे शिका की श्रद्धा, सबुरी आणि कर्म ही चांगली असणं अतिशय गरजेचं आहे. तर चला, गणपती बाप्पा येत आहेत, सगळ्यांच्या घरी तयारी झाली असेल. गणपती बाप्पाची माझ्या घरी पण झाली आहे. मी काहीतरी नवीन घेतलं आहे, हेही तुम्हाला सारिका लाईफस्टाईलमध्ये मी नक्कीच दाखवेल, तर आपण तोही व्हिडिओ नक्की बघा. गणपती बाप्पा येत आहेत आपली दुःख हरण्यासाठी, आपली विघ्न संपूर्णपणे घालवण्यासाठी. तर त्यावेळी आपण काय काय उपाय केले तर आपली दुःख दूर होऊ शकतात. दारिद्र्य, दुःख, कर्ज, आपली तब्येत, आपला बिझनेस, आपला जॉब, या सगळ्यासाठी बुधग्रहाचा कारक आहे गणपती बाप्पा. तर काय काय करायचं आहे आपल्याला 7 तारीख ते 17 तारीख हे उपाय लक्षात ठेवा. तुम्हाला मी आणखीनही उपाय सांगणार आहे उद्या, पण आजचे हे उपाय लक्षात ठेवा. जे उपाय ज्याला जसे जसे वाटतील तसे तसे त्यांनी ते पूर्ण करा. सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावर रोज सकाळी किंवा संध्याकाळी, आता आरतीला सगळेजण संध्याकाळचे घरात असतात, तर रोज संध्याकाळी, डोळ्याला माझा त्रास होतोय खूप, रोज संध्याकाळी 2 लवंगांचा जोडा, 1 लवंग कधी घ्यायची नाही, फुलवाली व्यवस्थित 2 लवंगा एका वाटीमध्ये गणपती बाप्पापाशी आपल्या हातामध्ये धरायच्या, चार्ज करायच्या. म्हणजे आपल्या इच्छा अपेक्षा ज्या काही आहेत मनातल्या तुमच्या, त्या गणपती बाप्पाला तुम्हाला सांगायच्या आहेत. माझं घर होऊ दे किंवा लग्न होऊ दे, जॉब मिळू दे, पैसा मिळू दे, अजून काय तुमच्या ज्या आहेत त्या सगळ्या अपेक्षा त्या लवंगांमध्ये आपली एनर्जी घालायची, त्या गणपती बाप्पाच्या समोर वाटीमध्ये ठेवून द्यायच्या. व्हिडिओ सगळा ऐकायचा, तर तुम्हाला कळेल पुढं या सामानाचं काय करायचंय, नाहीतर मग तुम्ही त्याच कमेंट करत राहा. ते करायचं. दुसरी गोष्ट, ज्यांना कर्ज आहे त्यातनं त्यांना मुक्त व्हायचं आहे, त्यांचा मंगळ खराब आहे, लग्न ठरत नाहीये, मंगळाच्या कोणत्याही गोष्टी, कर्ज हे मंगळाचंच कारक आहे. जर कर्ज फिटत नसेल, इन्कम वाढत नसेल, तर या सगळ्यासाठी गणपती बाप्पा आपल्या घरात बसल्यापासनं त्यांना नैवेद्य गुळाचा रोजच्या रोज दाखवणं हे आपलं काम आहे. आणि तोही नैवेद्य एका वेगळ्या वाटीमध्ये खायचा नाहीये, ह्याच्यातलं काहीच
सगळं ठेवायचं आहे गणपती बाप्पापाशी 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस तुमच्यापाशी घरात मध्ये जितके गणपती आहे 7 ते 17 गणपती असेल तर 7 ते 17 करा. गौराया जाण्यापर्यंत गणपती असेल तर तेवढे दिवस करा. जोवर गणपती तुमच्या घरात आहे तोवर हे उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर रोजच्या रोज त्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर एखाद्या डब्यामध्ये तो गुळ भरून ठेवायचा. रोज नवा गुळ घ्यायचा, नैवेद्य दाखवायचा, 10 मिनिटं बाप्पापाशी ठेवायचा. कर्जमुक्तीपासून माझी सुटका कर हे बाप्पाला सांगायचं आणि त्याच्यानंतर तो गुळ एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायचा आणि कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची. तिसरी गोष्ट आहे हिरवे मूग. तर हिरवे 21 मूग रोज गणपतीला दाखवायचे आणि तुमचा बिझनेस, तुमची नोकरी, तुमचं शिक्षण यामध्ये जे येणारे अडथळे आहेत ते गणपती बाप्पाला अनवनी विनवनी करून सांगायचे, हात जोडायचे आणि 21 जे आपण घेत आहोत मूग ते त्यांना अर्पण करायचे. एखाद्या वाटीमध्ये त्यांना नैवेद्य दाखवायचा. आता तुमचे प्रश्न आहेत की हे तिन्ही करायचे का? तर तुम्हाला या तिन्ही अडचणी असतील तर तुम्ही तिन्ही करा. नुसत्या कर्जाची अडचण असेल तर तुम्ही फक्त गुळाचा नैवेद्य दाखवा. तुम्हाला फक्त मनातल्या इच्छा पूर्ण व्हायच्या असतील, नातेसंबंध सुधारायचे असतील तर तुम्ही फक्त लवंगाचा उपाय करा. आणि ज्यांना बिझनेस, नोकरी, शिक्षण याच्यामध्ये बाधा येत असतील त्यांनी हिरव्या मुगाचा उपाय करा किंवा तिन्ही उपाय केले तरी चालतील. आता तिन्ही उपायामधलं सामान हे आपण गणपती बाप्पा घरात आहोत तोवर एका डब्यामध्ये ठेवायचे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही विचारणार मला, ताई सगळं एकत्र ठेवलं तर चालेल का? मूग गुळातच ठेवले तर चालेल का? तर नाही, तिन्ही छोट्या छोट्या डब्यांमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये कशामध्ये सुद्धा तिन्ही पण गोष्टी वेगळ्या वेगळ्या ठेवायच्या आहेत. रोजचा मूग दाखवला तर मूग घ्यायचा, मुगाच्या पिशवीत टाकायचा, मुगाच्या डब्यात टाकायचा, बाजूला ठेवायचा आहे. आणि ज्या दिवशी गणपती बाप्पा तुमचे विसर्जन होणार आहेत त्या दिवशी गणपती बाप्पा बरोबर आपण साठवलेल्या लवंगा, आपण साठवलेला गूळ आणि आपण साठवलेले मूग हे गणपती बाप्पा बरोबर पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. म्हणजे युनिव्हर्समध्ये सोडून द्यायचे आहेत. गणपती बाप्पा तुमच्या अपेक्षा या नक्कीच पूर्ण करणार या विश्वासानं ते सगळं त्यांच्या बरोबर सोडून द्यायचं आहे. तर ह्यामुळं ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला तुमचे नातेसंबंध, तुमच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षा ज्या पूर्ण होत नाहीयेत त्या, तुमची कर्जमुक्ती, तुमची घरं, तुमचे जॉब, तुमचं सगळं या सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं साध्य होणार आहेत. घरगुती अगदी छोटेसे उपाय आहेत तर तुम्ही ते जरूर करा. शेवट सगळं आपल्याला गणपती बरोबर विसर्जन करायचं आहे. रोज नवीन सामान घ्यायचं आहे, एका डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि सगळं झाल्यावर गणपती विसर्जना दिवशी त्याच्याबरोबर पुन्हा एकदा आपल्या इच्छा अपेक्षा बोलून गणपती बाप्पा बरोबर पाण्यात सोडून द्यायचं आहे. आता जिथं इथं गणपती छोट्याशा पाण्यात विसर्जन केले जातात तिथं काय करू? तर जिथं तुम्ही गणपती ज्या पद्धतीने विसर्जन करणार आहात तिथंच करा. आता गणपती दान करून टाकणं, विसर्जन न करणं ह्या जिथं जिथं पद्धती आहेत त्यांनी मग नंतर गणपती बाप्पा जिथं तुम्हाला द्यायचं आहे तिथं द्या आणि त्यांच्याबरोबर जे आहे ते मात्र पाण्यामध्ये सोडा. ते पाण्यातले मासे खातील. म्हणजे युनिव्हर्सनं दिलेलं आहे, मदर अर्थनं दिलेलं आहे, ते मदर अर्थपाशी गेलं तर युनिव्हर्स आपलं काम ऐकतं. म्हणून या प्रकारे सगळ्यांनी करायचं आहे. तर चला, गोष्ट कशी वाटली, उपाय कसे वाटले हे सगळं छान छान कमेंट करून मला सांगायचं आहे. जर कुरिअर मिळालं नाही, कुरिअर पाहिजे आहे, अजून काय आहे ते फक्त या नंबरवरतीच बोलायचं वरती दिलेल्या. बाकी तुम्ही कमेंटमध्ये लिहिलं काय आणि काही केलं काय तिथं उत्तर मिळणार नाही, कारण कमेंट वाचायला जाण्या इतका वेळ माझ्याकडं रात्री होतो. मी रात्री कमेंट वाचत असते तुमच्या. तर मी आत्ता लगेच आहे ऑनलाईन, तर हाय करायचं, आपले नंबरवरती घ्यायचे. साड्यांचं लक्षात ठेवा, साड्यांचा ग्रुप हा वेगळा केला जाणार आहे. ज्यांना साड्या हव्यात त्यांनी आजपासून पेमेंट करायला सुरुवात करा. 440 रुपये किंवा 640 रुपये त्याप्रमाणे तुम्हाला साड्या मिळतील, दाखवल्या जातील. या लॉटमधल्या नसेल तर पुढच्या लॉटमधल्या दाखवल्या जातील. पण पेमेंट आधी करणं हे गरजेचं आहे. लाईव्हमध्ये डायरेक्ट नावं घालून पेमेंट करणं ह्याला खूप त्रास होत आहे. का तर तुमची व्हॉट्सअपची नावं वेगळी आहेत, तुमची लाईव्हला येतात ती नावं वेगळी आहेत, तुमच्या अकाउंटची नावं वेगळी आहेत. त्यामुळं खूप म्हणजे खूप त्रास होतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट आता ग्रुप आणि ॲडव्हान्स पेमेंट केल्याशिवाय मी देणार नाही. म्हणजे माझा घोळ होणार नाही, तुमच्या वस्तू तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला, टाटा बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यासाठी छान छान कमेंट जरूर करा.